काय रे माझं बरं नशिबाने तरी खेळ लावलाय. हा हे दुखणं व्हायलंच, सगळं व्हायलं. कशामुळे असं मी काय पाप केलं? कष्टाने करतोय, सगळं खातोय. काय हो, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतंय. काय नाही रे, बसलं. काय आजार काही धड करता येईना, बोलता येईना. पैसे नाही, पाणी नाही. अहो कशाला टेन्शन घेताय? मी हाय की, मी बी शेतात कामाला जाते. म्हणजे कसं 4 पैसे तिथून भेटतील ना आपल्याला आणि सगळं व्यवस्थित होईल आपलं. आज जसं माझं दुखायला लागलंय तसं मी घरीच आहे. कुठं काडीचं पण काम नाही. चाललंय सगळं संसार तुझ्याच आहे, जीवावरती चाललाय, तुझ्याच कामावरती चाललाय. माझं दुखणं आहे, माझ्या गोळ्या आहेत. बरं लय मोठ्या दवाखान्यात जावं तर पैसे लागत आहेत. हा बरोबर आहे तुमचं. काय करावं तेच समजा नाही मला तर. आणि दुखण्याने तर मला ना जीव असं जेवण तर थोडं जात नाही. काय करावं तीच कळा नाही. तुम्ही पहिले टेन्शन घ्यायचं बंद करा, मग सगळं व्यवस्थित होईल. अरे टेन्शन नको घेऊ, तर काय करू मला ते सांग ना. मला वाटतं आता तू किती दिवस झाला मला फक्त एक साडी मागतेस, तेवढं सुद्धा माझ्याने देणं व्हायला तुला. अहो माझ्याकडली साड्या तर मला काही गरज नाही साड्याची बिड्याची. मन मारून जगायचं नाही रे. मी तुला सांगतो किती कष्ट करतोय, पण काही नाही रे, देवाने काय नाही दिलं माझ्यावर. काहीच दिलं नाही, काहीच. हे बघा, मला काय म्हणायचंय. बरं तू सांग, आज माझं दुखत आहे, नाही म्हणलं तरी 4-5 लाख रुपये तर कसा खर्च येईल? बरोबर आहे तुमचं. एवढं पैसे आणायचं कुठून? जाऊ दे, जे नशिबात होईल. काय मरायचंच मी काय म्हणते, आपल्या या शेळ्या आहेत ना, ते विकून टाकू आपण आणि तुमचं नाही का ते करून टाकू. ए तुला येड लागलं काय? जर समजा मी जर ह्या विकल्या, जर मला काय झालं नाही, जर बरं झालं तर असं का म्हणता तुम्ही? जरा नाही बरं होण्यासारखा नाहीये माझा आजार. नाही बरं होण्यासारखा आजार माझा. हे बघा, असं तुम्ही ठरवलं तर मग कसं होणार? हा, आपण पॉझिटिव्ह विचार केला तर मग सगळं पॉझिटिव्ह होईल ना. काहीतरी एक काम करतो, शेळ्या नको विकायला. शेळ्या आपला आधार आहेत, माझ्या पाठीमागे तुम्हाला आधार आहेत त्या. ठीक आहे, मी सावकाराकडे बघतो, एकदा पैसे बिसे मागून कुणाकडे तरी हातापाया पडतो. दिलं तर ठीक आहे, नाही तर मग माझ्या जे नशिबात लिहिलंय ते होणारच आहे. तू नको टेन्शन घे. बरं तुझ्या घरी येऊन पैसे आणायला तुझ्या घरची काही परिस्थिती नाही. हे बघा, मला बाकीच्या कोणत्याच गोष्टी तुमच्यापेक्षा जास्त महत्वाच्या नाही आहेत. मला फक्त तुम्ही महत्वाचे. त्रास होतोय का हो तुम्हाला? लय दुखतंय. कस तरी तुमचा हा त्रास बघून मला खरंच सहन होत नाही हो. जाऊ दे, मग काळजी करू. जाऊ दे, काय नाही होत मला. मग काळजी कर. जाऊ दे, त्रास तर होतच राहणार आहे. मी काय करतो, आपण आहे ना लवकरात लवकर काहीतरी करू, पण प्लीज तुमचा हा त्रास बंद करून टाकू. एक काम करू, तुला माझ्या बरोबर काय कर, सावकाराकडे चल, सावकाराला पैसे मागू, देते ते. चला आपण दोघेही जाऊयात. जाऊ. चला चला बरं, तुम्ही सावकार चला. उठा बरं, हळूच हळूच. ऐक, लय दुखतंय रे. हा होईल दुखणं कमी, आपण उपचार करू. आलो खरं, पण घरी आहे का काय नाही. आवश्यक. सावकार, खरं कोण आहे? हा मुलं आहे. आले का सकाळ सकाळ तोंड दाखवायला? राम राम. खरं काय नाही, आलो तुमच्याकडेच. काय आला? जरा थोडं पैसे लाज वाटत नाही का तुम्हाला? तोंड उचलत निघालेले की इकडे. तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोण वाले मालक? मला घेऊन जा का गावाकडे मग? गावात कोणाला मागितलं ते कोणी म्हणते नाहीच पैसे. अरे द्यायचंच नाही, कुणाचं घेतल्या कसं देईन कोण? हे बघा मालक, हा मी रानामध्ये ना राबण काही कष्ट करण, तू पण तुमचे पैसे सगळे समजे फेडन मी. पण तुम्ही थोडेफार पैसे द्या ना. किती पाहिजे? काय झालंय, मी आजारी, त्यामुळे डॉक्टरांनी 3-3.5 लाख रुपये सांगितलंय खर्च. हा ना, ऑपरेशन करायचं. जर तुझं उद्या न कळत काही झालं मग काय? तसं काहीच होणार नाही. तुला काय माहिती? डॉक्टर आहे तू? नाही, मग काय करू तुला? पण झालं तर मग मी माझं नाव 1-1.5 एकर आहे, तेवढी तुम्हाला देईन. तुझ्या नाव आहे का तुझ्या आईच्या? माझ्याच नावावर आहे. किती पाहिजेत? मला 3.5 लाख का 3? 3.5 लाख रुपये पाहिजे. हो, 3.5 लाख रुपये पाहिजे. परत नाही दिलं बघा. तुला माहितीये ना आपण माणसं उचलीत असतो. लय उपकार होते.
कोणत्या दवाखान्यात? शिवनेरीला. शिवनेरीला जायचं का? बारक्या दवाखान्यात नव्हत काय उपचार? नाही, सगळा प्रयत्न केलाय पण काही डॉक्टर म्हणले की नाही, मोठ्या दवाखान्यात जावं लागेल. एवढे पैसे पण नाहीत आमच्याकडे, लगेच जायला. त्याच्यामुळे आपलं गोळ्या औषध. कधी जायचं? आज संध्याकाळी निघणार. संध्याकाळी. ₹1,00,000 परत तिला पाठव. 2.5 लाख तुझ्याकडे देतो. लय उपकार झाले. ठीक आहे, पण ध्यानात ठेवा, पैसे टायमाला नाही आल्या आपल्याकडे सुट्टी नाही. नाही नाही, तुमचं लय उपकार झाले. लय उपकार देवासारखं धावून आलात तुम्ही. बर, सगळं गावासमोर तोंड. कामाला कुठे जाते? हा कामाला कुठे जाते? रानात जाते. ये ना आपल्याकडे मग. हा येते की उद्यापासून. ठीक आहे, देऊ का मला तू? या. तिला गरिबांना बी ना असल्या बायका भेटतात ना. काय राव हे तिच्या आईला जवळ भद्रून पोरगी कसली नक्षत्रासारखी राव. छे, आईला वाला ना एवढा वेळ झाला पण ड्रायव्हर बी नसेल नालायक. स्वतःलाच जावं लागेल गाडी घेऊन. काय रे? राम 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 राम. कसं काय चक्कर चाललंय मारली? तुमचं? काय नाही. काही नाही, बसतो बोंबलं तुझ्यासारखं फिरत. आता काय, आता काम नसल्यावर काय? काम नसल्यावर काय? घरी शेतीवाडी तिथं आज बावरला. काय म्हणतो बोल? काय चाललंय तुमचं? कस काय? काय हो धंदा, समाजसेवा, पैसे द्यायचे. ठीक आहे ठीक आहे, आनंदाची बातमी. मग? समाजसेवा म्हणलं आनंदाची बातमी. हाय काय डोक्यात? इलेक्शन लागले, हा आहे ना, बघा वाजत आहे चांगलं. तुमच्याच पाठीमागे आम्ही. मला उभा करतो का आता? नाही, नाही. मग उभा मीच राहणार आहे. सरपंच व्हायचे काय आणि मग लोक? सरपंच होणार मी. पैसे पण लय लागते ना. हा लागू दे की, तुम्ही असल्यावर काय काळजी आहे मला? मी असल्यावर मला किती का बघा आता घेराय काय का? आता सरपंच केला किती दिवस राहिला माझ्या बरोबर? तुम्हाला एकूण तुम्हाला कोण घ्यायचंय? घरचं काढा ना काहीतरी. सरपंच व्हायचे म्हणतो. सरपंच व्हायचं. किती खर्च करशील? किती खर्च येईल? 25 लाख वाटावं लागत येईल. किरकोळ लो किरकोळ. पोराला विचारलं? पोराला काय विचारायचंय? बाप आपल्या ताब्यात आहे सगळं. किरकोळ ती लक्का आम्हाला. मग झाली, केली तयारी. चला आपण माग असल्यावर काय टेन्शन घेतो? टेन्शनच घेत नाही तुम्ही असल्यावर. चल बस. अरे हे कशाला आला टोनगा? काय नाही, चाललंय तुमचं चर्चा बघितली मग चला. का तुला बी सरपंच व्हायचे? नाही मग? लांबून राम राम. सरकार सरपंचासारखी गाणं आवाज कोणाची नसती. मग आपलं सरपंच नाही व्हायचं. बघा म्हणलं नावा गावाच्या गोष्टी असतील. सावकार म्हणलं आलतो तुमच्याकडे बघा म्हणलं. असं चालता चालता डोळ्यासमोर राहिलं म्हणजे पोरग आहे दिसतं, लक्षात राहतं माणसांच्या बी. बस हिरो आहे की. हाय हिरो पण नाही हिरो असून का उपयोग आहे ना. माणसांच्या डोळ्याने नजरेत आलं बाबा मग बघतात इकडे तिकडे जातात. हा घरच्यांच्या काय देण्यात राहीना. शहायला या कट्ट्याचं लग्न करायचं काय राव? है ना? नाही नाही, तसं आमचं लक्ष आहे तुमच्यावर. चांगलं लक्ष आहे. काय काय पोरगी त्याला? हा मग लय भारी पोरगी, बाई, पण एक डोळा अंधा आहे. लग्न करून देतो. चालेल बायको आपल्याकडे कामाला लावावं लागेल. कामाला रानात शेतात. हा चालेल 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 ना. शिवायला भरोसाच नाही रे लोकांचा आपल्यावर. काय का? चालेल मग करायची का तयारी? हा करू ठीक. एक मात्र म्हणा तुम्ही एकदा पण. म्हाताऱ्याला बी म्हणतो पुरील पैसे द्यावं लागतील. किती लागते ना ₹1,00,000 दिले जमते बे. हा, नंतर पळून घेऊन नाही जायची. आणि ते आता लय चालू कुठं जाते मसनात उचलून पोरं आणून. कुठे जात नाही आणि काय नाही. त्या भट्टीवाल्याची पोरगी हा, चांगली लय दिसते. भारी. चालेल असली पोरगी आहे ना बस एकच कामात धंद्याला त्याला एकदम खास आहे. चालेल मग तुम्ही मदत मला नाही कसं म्हणून मग. हटक त्याला. हटकेतो मी लगेच, हटकेतो उद्याच्याला. चालेल चालेल गाठ पडली की. हा चल निघालो करायला. नाही नाही चालेल ठीक आहे. बसा. सरपंच व्हायचे म्हणलं आता खर्च असतो जाबो. हा खर्च. ड्रायव्हर आला नाही बघा. ह्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालं, पण आता ते ऑपरेशनसाठी पैसे घेतले होते, ते पैसे कसे फेडू आता प्रश्न पडलाय. काम नाही तर. मग हिरोईन ओय काय झालंय? कुठं काय? लय गणगणित दिसते.
काय नाही ते सावकार, ते कामच चालू आहेत आपले घरातले. नीट ठेवला ना नवरा, झाला नीट. होय झालं की. मग पैसे पाण्याचं काही आहे का नाही डोक्यात? नवरा नीट झाला, आता सावकाराचे आपल्याकडे पैसे येते, आपले उपकार केले, आपला नवरा वाचवला. काय देणं नाही घेणं नाही राव तुम्हाला. नाही सावकार, देणारच आहे आम्ही पैसे, पण काय सांगू, एवढं सध्या काम बी नाही, कुठं काय करू काय नाही. काम नाही? समजेनाच. वही तुला तर म्हणलं माझ्याकडेच राहा, म्हणजे कामाला तर यायला नको. 4 दिवस आले टुनुक टुनुक राहिली घरी. आता नवरा घेतो खातो हातानं, सगळं व्यवस्थित चाललंय. किती वर्ष झालं लग्नाला? आमच्याकडं 4 वर्ष झाले. पोरसोर नाही अजून? वाटत नाही कर तुला आपल्याला एखादं लेकरू बाळ असावं म्हणून? मस्त. काय ते येड्याकडं रे? त्याच्या भराशावर बसली. किती काय झालं तरी माझा नवरा आहे. नवरा नवरा मग तो ठीक आहे ना, नवरा असून जर पोर नाही झाली म्हणलं माणसाने थोडस वापर करावा का नाही? म्हणजे आता नाही होत, नाही होत. नाही होत मग अरे माझ्याच नशिबात नसेल म्हणून मी नाही हे करत. नशीब बदलावा लागतं. तसं म्हणायला गेलं तर आम्ही ट्रीटमेंट वगैरे घेतले डॉक्टर. काय ट्रीटमेंट आणि पैसे आणि पाणी दवाखाना बसायचं. 10 दवाखाने झाले असते ना 25 डॉक्टर झाली. ऐक काय काय मला आल्यावर आपलं तिकडं मस्त पोरसोर होस तर नवऱ्याला काय माहित नाही, बोलायचं नाही चालायचं नाही, ह्या कानाच्या त्या कानाला नाही. काय बोलताय तुम्ही सावकार? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोला. मग काय तर नवरा माझ्या, काय बोलता का? तुझा नवरा माझ्यामुळे जिवंत आहे. कुणामुळे? असं तुमच्यामुळे जिवंत मग? म्हणून काय मला असं टाकलं नाही अरे महिना. हो, निघायचं पाहिजे तुला. तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तो नीट नाटका झाला आणि तुला पोरस्वर नाही झालं, ती दुसरी आहे. मग काय करशील? डोक्यात घे रेडू नको. हे बघा सावकार, तुम्हाला जसं वाटतं ना तशी बाई नाही हो मी. कुणीच नसतं, पण मजबुरीत निर्णय बदलावा लागतो. मी कसं करून तुमचे पैसे फेडून, पण तुम्ही मला हे कुठून आणशील, कशी फेडशील? काही करून मी खूप कष्ट करून, दिवस रात्र कष्ट करून तुमचे 1-1 रुपये फेडून मी 10-12 हजार का 15,000 कष्ट करायची आणि फेडायची. 3.5 लाखाचे 4 लाख झालेत. अख्ख्या आयुष्य जाईन, जिंदगी बरबाद होईन, पण पैसे नाही येणार. कोणाचं या कागदाची त्या कानाला खबर जाणार नाही. ऐक, वाट पाहतो ये. नवऱ्याला वाचवण्यासाठी सावकाराकडे गेले, त्याच्या कुंड्यांच्याकडून पैसे घेतले आणि सगळं काय होऊन बसलंय. काय करू मी देवा आता, काय करू रे? हा सावकार पाळी घाला सांगितलं तुला सगळ्या गोष्टी. ओय बाबा, चांगला इंटरव्ह्यू दिसतोय तू. राम राम सावकार. राम राम. काय म्हणतो तब्येत? आता बरं आहे, तुमच्या आशीर्वाद बरं. काय म्हणलं डॉक्टर, आता परत बोलवलंय का? बोलवलंय परत पुढच्या हप्त्यात, पण आता जायचंय. काळजी घे आता जरा. करण्यासाठी बायको आहे, आई आहे जरा. तुमच्या आशीर्वाद आहे ना साहेब माझ्यावरती. पैशाचं काय करतो? पैशाचा आता लय दवाखान्यात झालाय, थोडे दिवस थांबा, मग करतो काहीतरी ऍडजस्ट. घे ना म्हणा, घे जरा आता थोडे थोडे दे. तुझी बायको लागा तिला म्हणलं येत जा काय आम्हाला, तर ती इकडे जा तिकडे जा, मग पैसे भेटायचे नाहीत. नाही, तिला मी घरी गेल्यावर सांगतो. मग सावकार काही दिवस आले तर ते आता यायला नको. माझं बरं होस तर आता जरा थोडं दिवस टाइम पण आता तुला बरं वाटतंय म्हणल्यावर करावा, खावा घ्यावा हाताना मस्त. थोडं थोडं सगळे घरात बसून म्हणल्यावर कसे पैसे भेटते? हा करतो मी तेवढं सावकार. घे म्हणावं तेवढं. हा, आणि टावले ये आपल्याकडे तू पण. आज मी हाय हे सगळं तुमच्यामुळेच आहे सावकार. काय नाही तर मग काय, मला सांगितलंच होतं. अरे जाऊ दे, दिलं परमेश्वरानं, मग करायचं लोका उपकार थोडासा, तेवढंच पुण्याचं काम. खाली बोलिलं होतं एक जणांनी, मला काय ते उचलायचं त्याचं थोडं तेवढं उचल सचल करतो, काय 10-5 रुपये आलं की ठीक आहे ठीक आहे. ट्रॅक्टर लावलाय मला तिकडे, काकऱ्या पाळी घाल म्हणले, जरा बसलाय का घालितोय काय माहिती, तिथं बघून. देव माणूस भेटला होता रे आपल्याला, काय खरं नव्हतं. चल मानसी, ए काय झालं? सावकार आले होते, मला भेटले होते इथं रस्त्यात.
पैसे मागायला आले होते ते. काय म्हणले मग? देऊ ना आपण त्यांचे पैसे हळूहळू. आता मी बरा झालो की मी देऊन टाकणार आहे पैसे त्यांचे. मी बी त्यांना तेच म्हणलं. हम्म. मग रडायचं काय झालं मी त्याच्यात? राब राबन कष्ट करून तुमचे सगळे पैसे फेडन. हा. ते म्हणले एवढे पैसे फेडायला तुमचं आयुष्य जाईन म्हणे. जाऊ दे ना मग, आयुष्य काय जाणार आहे तेव्हा असं. हा? पिढून टाकू दोघं दोघं कष्ट करू, पिढून टाकू. आता मी बरा झालोय बऱ्यापैकी, करू हळूहळू दोघ जण काम, पिढून टाकू त्यांचं. अहो पण काय झालंय? त्यांची नजर चांगली नाही हो. काय नाही, त्यांची नजर चांगली नाहीये. अहो तुम्हाला माहिती, मी त्यांना म्हणलं राब राब कष्ट करून पैसे फेडून. ते म्हणले मग आमच्या शेतात ते म्हणे काम करायला. आणि काय काय तुला जास्त कमी बोलले काय? त्यांनी मला विचारलं किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला. म्हणजे 4 वर्ष झाले, अजून मूळबाळ नाही का? त्यांना म्हणलं आम्ही प्रयत्न करतोय म्हणून. पण ते म्हणले प्रयत्न करून काय नाही होणार, नाही औषधं हे करून काय नाही होणार. ते म्हणे त्यासाठी तुला आमच्या रानातच यावं लागणार आहे. अरे मग एवढंच ना, मग काय आता जायचं तर आहेच ना कामावरती. अहो तुम्हाला कसं काही समजत नाहीये, मी तुम्हाला काय बोलते, तुमचं अरे काय आताच चालू मला आहे? भेटले होते, माझी विचारपूस केली, माझ्या खांद्यावरती हात ठेवला, म्हणले तुझी काळजी घे, काय पैसे आज नाही उद्या कधी पण दे आल्यावर. तसं नाही हो, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे येतं. तुमच्याशी इतकं गोड गोड वागतात आणि माझ्याशी इतकं क्रूर वागतात ना, ते खूप डेंजर आहेत ते. काय बोलले का तुला? हो, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे येतं. तुम्हाला माहिती ते काय बोलले मला? ऐकायचं ना तुम्हाला? ते म्हणले जर तुम्हाला पैसे देता येत नसतील ना, तर मग एकच, त्यांनी मला शारीरिक सुखाची मागणी घातली आहे. सावकार तुला असं बोललं? अरे पण त्याच माणसामुळे मी आज या जगात आहे, मी नाही तर कवचच गेलो असतो. काय करता हो, आपण गेलो चांगल्या मनाने त्यांच्याकडे पैसे मागायला. अरे मला नव्हतं मी माहिती त्याला त्याच्यामुळे. देव माणसाच्या वर त्याला मी मानित होतो. हा? मला नव्हतं वाटलं ते असं करते म्हणून. चल मी त्यांना विचारतो, जा या गोष्टीचा मी त्यांना विचारणारच. माझ्या बायकोला तुम्ही असं का बोललात मी त्यांना विचारणार, मी 100% विचारणार. त्यांनी काय केलं तर? जाऊ दे, माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण मी त्यांना विचारणार. चल तू चल, तुला मी दाखवतो. चल. अरे काय बरी का तुझी तब्येत, कस काय? हा? राम राम. व्यवस्थित आहे ना? हा मी बरा आहे. आज टेन्शन मध्ये दिसतोय मला तो. अहो हा? आता ही झालं काय? सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण आज एका माणसानं माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळलाय हो. असा कोण आहे तो? ज्याने मला वाचवलं, ज्याने मला सगळा पैसा पाणी पुरवला, त्याच माणसाने आज माझ्या बायकोच्या इज्जतीशी खेळला. म्हणजे तो सावकार का? सावकारनीच सगळं नाही केलं. हो, असं नाही कधी होणार. तो एकदम सोन्यासारखा माणूस आहे राव तो. हं? आणि तो असं करेन असं मला तरी वाटत नाही ती. हे बघा, हे बघा अण्णा, प्रत्येकाच्या ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. जसा माणूस दिसतो तसा नसतो. नाही पण मला माणूस चांगला वाटतोय तो, असा कधीच बोलणार नाही तो. अहो तो काय तुम्हाला येऊन बोलणार आहे का? बाई माणसालाच बोलन ना. मग आता मला माहिती आहे ना मला काय बोलले आणि काय नाही ते. सरपंच, माझ्या बायकोचं पण, माझी बायको पण काही खोटं बोलायची नाही, असं कोणावरती काही आरोप घेणार नाही. आम्ही कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिला नाही हो. काय केलं असं सगळं कष्टाने केलंय, स्वाभिमानानेच खाल्लंय आम्ही. मला त्या सावकाराला विचारणं गरजेचंच आहे. विचारायचं आहे त्याला. हा, त्यांना विचारल्याशिवाय मी गप बसणार नाही. चला समोरच विचारू आपण. चल. मी येतो. चल. मी आहे तुमच्या हा पाठीशी. चला तुम्ही. सावकार, ओ सावकार. बरोबर सरपंच, कस काय ध्यान झालास? या, या. तुम्ही परत पैसे म्हणजे बाय काय आणला? अहो कशाचे पैसे, तुम्ही काय केलं काय नाही, काय मला काय कळतच नाही. सरपंच काय केलं म्हणजे राव, तुम्हाला माहितीये गाव भराला पैसे वाटतो मी दुखले भाने कुणाचं पैसे पैसे वाटे मग दुसऱ्याच्या बायांची इज्जत काय रस्त्यावर मांडली काय? काय हा? म्हणा तुला काय म्हणायचं म्हणजे? मग तुम्ही माझ्या बायकोला काय म्हणलात? बायको माणूस समजतो तुम्हाला मी. आहे हा, हे कशाचा? बायकोवर भरोसा नाही जाऊ नये. कोणाचा? विचारा बरं तिला. काय झालं? सांग तू काय केलं ती? काय झालं ग? तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा ना काय केलं तुम्ही, काय बोललं मला तिथं. भावना बदलले, पैसे बुडवायचे असले की हे धंदे सुरू होते त्यांचे. काय मग? बाबा सावकार काय अरे करताय? हे आजारी पडलं होतं सलोय, याला वाचवायसाठी मी
3.5 लाख रुपये दिले आता काय याचं काय म्हणणं आलं काय केलं उदान दिले उलट त्याला. मग जीवदान नाही दिलं ताई. माझ्या बाबांनी मदतच केली तुझ्या नवऱ्याची. बाबा वाचला असता काय पैसे नाही दिले हो? अहो यांनी पैसे दिले म्हणून तुम्ही वाचले. अहो सरपंच सगळ्या गोष्टी खरे आहेत. ऐकून मग घ्या. तुम्ही सांगा आज माझा जीव वाचवला म्हणून माझ्या घरी वाईट नजर ठेवायची काय या माणसानी? असं काय नाही कर? होणार राव. तू काय म्हणते असं नाही त्यांना? होणार. बाबा म्हणते ना. हो बाबा हा. म्हणते मी. जसं तुझं वय आहे ना तसंच माझं पण वय तेवढंच आहे. म्हणजे तुमच्या लेकीच्या वयाची मी आहे. मग काय झालं आणि तुम्ही काय हो माझ्या वाईट नजर टाकली? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाबा हे काय लेकीच्या वयाच्या मुलीवर वाईट नजर त्यांच्या डोक्यावर टाकायला? परिणाम झाला हे डोक्यावर परिणाम झाला म्हणताय ना. ठेवा तुमच्या पुरीच्या डोक्यावर हात. काय कारण ठेवा तुम्ही तुमच्या पुरीच्या डोक्यावर हात. तुम्ही नाही काय झालं ना बाबा? ठेवले ठेवा पुरीच्या डोक्यावर हात. तू येणे काय हे काही सांग ना काही सांगा म्हणजे पुरीच्या डोक्यावर हात ठेवायला काय प्रॉब्लेम? पण ठेवा बरं हिंमत असेल तर तुमची. हा तुम्ही बोलला नाही ना मग ठेवा. दुसऱ्याच्या पुरुषासाठी आपल्या स्वतःच्या पुरुष अहो पण पुरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगा ना तुम्ही तिच्यावर वाईट नजर नाही ठेवली. तुम्ही म्हणला नाही का? तुम्ही सांगा ना. सावकार, मला काय ओ म्हणायचे सावकार खरं बोला तुम्ही शारीरिक सुखाची मागणी घातली का नाही मला? काही बोललो बाबा, काय बोलते? ऐकून अहो बघ तुम्हाला ना. लाज वाटते का तुम्ही ए, ठेवा काय पुरीच्या बोलते? अहो, डोक्यावर तुम्हाला हात. बायको आहे पोरगी आहे हा तरी सुद्धा अशी लफडे चपडे सुचत आहेत. मला बोललाय एखाद्या दुसऱ्या बाईला बोलता तुम्ही. इथून पुढे किती किती बायकांना बोलले असतील असं. अहो आम्ही गरीब आहेत पण स्वाभिमान आम्ही घाल नाही ठेवलेला. आमची इज्जत काय अशी रस्त्यावर नाही मारली. अगं, जे बोलते ते खरं बोलते तर आपण त्या डॉक्टर शपथ घ्यायला लावू मग. ठेवा खोटं तिच्या असं डोक्यावर करते. सांगा. सावकार, बाबा मला सांगा हे खोटं आहे का खरं आहे? बाबा मी तुमच्याशी बोलतीये. उगाच नाही म्हणत मग थरपडात मुंबई सावकार, सुटते. आपल्याला कर नाही तिथं डर कशाला पाहिजे? मग आपल्या सांगा हात ना. ठेवायचे. अहो, आपण काय- अहो, कोण- सरपंच हा? सगळंच कर करे तर डर तर असणारच ना. जिथं कर नाही तिथं डर कशाला पाहिजे? अहो सावकार विद्यार्थीचा प्रश्न आहे हा. तुम्ही असं काय करता राव? हा? अहो, हे काय बोलणार आहे पटत ते? नाही आम्हाला. हो सरपंच काय बोलणार आहे आम्ही ती? देव माणूस समजित होतो तुम्हाला. कशाचा देव माणूस स्वतः घाम पुशीत आहे लट 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 कापत आहे. काय बोलायला राहिलंय का त्याला पुढे? मग तुम्हाला कर नाही तर डर कशाला पाहिजे? ठेवा ना मुलीच्या डोक्यावर हात. कशाच्या डोक्यावर हात ठेवणार आहे? ना मग माझ्या डोक्यात हात ठेवू काय शकत तू हात ठेवायला लावती त्याचा बघ ना अवतार कसा झाला केलं तर असा हा माणूस हायच तसा म्हणूनच त्याची- पांढऱ्या कपड्यामध्ये काळा माणूस आहे सगळा काय सगळं मला त्यांची काय लाज वाटायला पाहिजे होती त्या पोरीच्या नजर ठेवायला. आपली पोरगी तेवढीच आहे. लाज धरा ना जरा. गावातले पाटील आहेत म्हणून असं करता का तुम्ही? माणूस म्हणलं बारीक सारीक होत असतं मला माफ करा. काय बारीक बारीक अहो, तुमचं वय बघा. हा? सावकार, सावकारी व्हायला. माफ- मुलीला माफ करा तुम्ही. काय झालं माझी मला नाही कळलं. त्याच्यामुळेच बाया पाहून पैसे देते ते. माझ्याकडून आहे ना आतापर्यंत कधी तुम्हाला ऐका नाही भेटलं झालंय. झालंय ना? हे बा तर तुम्ही तिचे पाय धरा पाहिजे. तुझी बी माफी मागतो. मला माफी काय नाही पाहिजे अजिबात. मी direct माफी police मागून station ला थोडे जाणार. प्रश्न solve सगळ्या करा. न्याय तुम्ही तिथे होणार ऐका, आहे. पोलीस मला स्टेशनला जाऊ मला नका. बाकीचं काय तुम्ही माहिती जे पैसे आम्ही तुम्हाला दिले ते तुम्ही असल्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. आज माझ्या प्रसंग आलाय उद्याच्या वेळेला असं कुणाला पैसे देऊ नये, कुणाला दुसऱ्यांच्या एवढ्या प्रकरणात नाही, नाही. करायला पैसे दिले पैसा एकही रुपया माफी मागे मागितले ना त्यांनी. झालं हे झाले. पण सावकार परत इथून पुढं जर झालं तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही. नाही नाही आम्ही तुमच्या संघाच्यात घेऊन जाऊ सगळेच. आई तू तरी अशी काय बोलती ग? मग तुला काय लाज वाटते का बाप काय नखरे करतो? हा अहो, ते बी त्यांच्या- तुझ्या वयाच्या पोरी सोबत. तुझ्या त्याच्यामुळेच वयाची पहिली आमची बायको मुलगी मेली नाही या बिचारांनीच. हा? तुझ्या वयाची मुलगी आहे का नाही ती? मला बाकीचं काय माहित नाही. ह्या माणसाला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय मला माझ्या जीवाला चेन पडायचं नाही. बाळ तुझ्यावर अन्याय झालेला हे मला कळतंय. हा? पण सावकाराच्या पैशावर तू वाचला ना. हा? मला ती नका सांगू. मला बाकीचं काय माहित नाही. ह्या माणसाला अजिबात सुट्टी नाही. खरंच सोडायचं नाही याला. सावकाराला तर सुट्टी नाहीच आहे काय, पण त्याचं प्रायश्चित्त त्यांना आपण दिल्याशिवाय राहणार नाही काय. पण सावकार पैसे किती आहेत त्यांच्याकडं? 4 लाख सरपंच. त्यांचे पैसे माफ. पैसा त्यांना परत मागायचा नाही. तुम्ही म्हणता तसं. नाही मागणार. रुपये सुद्धा मागायचा नाही त्यांना. नाही मागणार. आणि मागितला तर नाही मागणार. तुम्ही आहेत ना आता तुम्हाला शब्द दिलाय कशाला तो सांगा समजून त्यांना. ठीक आहे सांगतो मी. तुझे पैसे त्यांना अजिबात द्यायचे नाहीत काय. 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. तुला जर काय अडचण आली तर मी आहे. हे सरपंच कशाला आहे मग? हा सरपंच कधी बी तुमच्या पाठीशी उभा आहे. अर्ध्या रातचा आवाज ते आज तुमच्याच सेवेत दाव. हा आता तुमचं झालं ना समजून सांगून आम्हाला काय माणसाजवळ राहायचं नाहीये. अरे. सध्या ते अजिबात थांबायचं नाही. माणसं नाही पण नाही, तुम्हाला आहे ना ऐक. तुमची सही आहे. जे चूक केली ना त्याची तुम्हाला अद्दल घडलीच पाहिजे. हे चल, बाळ. अजिबात ए, ए, थांबायचं ए, नाही. ए, ए, पुरी, ए, ए, राय. बघितलं सावकार काय झालं ते? आ
तुमच्या क्षणाच्या सुखासाठी तुम्ही तुमचं अख्खं घर उद्ध्वस्त केलं. शेवटी गेली ना पोरगी पण सोडून आणि बायको पण सोडून तुम्हाला. हा चुकीची सजा तर भेटणारच होती मला आता. त्याच्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, कोणती बाई ना आपल्या आईसारखी असती. एक लक्ष्मीचा अवतार आहे ती, तिचा अपमान कधीच करायचा नाही. अहो तुमचा पै ना पै मी कष्ट करून फेडला असता. हा मी तुम्हाला बापाचा दर्जा देत होतो आणि तुम्ही काय केलं? स्वतःच्या पुरीच्या वयाच्या पुरीवरती हात टाकला. कशी भुरळ पडली मला माझी समजलं नाही सर. जाऊन द्या हो. झालं माझ्याकडून चुकलं. मरून द्या. चला तुम्हाला माफ, आता मी माफी मागण्याच्या लायक नाही. पहा तुम्हाला वाटलं तर माफ करा, नाही तर माझी सजा, माझं कर्माची भोग तर आता मला भोगायची आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच बोलायचंय की सुधरा तुम्ही, आता तरी सुधरा एवढ्या सगळ्या गोष्टी घडून. चला 100%. चला वाचवलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आभार आहे तुमचा. परत असं करू नका. आता कशाला करवलं, आता काय राहिले? नाही तर असं केलं परत तर मग अवघड होत आहे. मग सावकार स्वतः उघडा नागडा झालाय, घरात माणूस नाही राहिलं, फक्त एकटा. अहो हे घर खायला उठून डोक्याची केस तोडून मी, वेळ लागल मला. परत मागू नका त्यांना. जा